कुरकुरीत असं मसाला डोसासाठी बॅटर कसं करायचं आहे, अगदी जाळीदार असा डोसा कशा पद्धतीने काढायचा आहे आणि साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची भाजी डोशाबरोबरची कशी करायची आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा तांदूळ दाखवते। सुरुवातीला साधे रेशनचे तांदूळ उकडा तांदूळ घेऊ शकता। तर 2 वाट्या जर तांदूळ असतील तर पाऊण वाटी अशी मी उडीद डाळ घेतलेली आहे। तर डोशासाठी हेच प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। म्हणजे समजा 3 वाट्या तांदूळ आहेत तर त्यासाठी 1 वाटी डाळ असं प्रमाण सांगते। आता मी इथे 2 भरून घेतलेत पेले म्हणून मी इथे पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर बघा तांदूळ आणि डाळ दोन्ही स्वच्छ धुतलं। तांदूळामध्ये थोडेसे 7-8 मेथी दाणे साधारण टाकलेले आहेत, कारण खूप जास्त तांदूळ नाही, 1 किलोच्या आसपास असले तर थोडेसे जास्त टाकायचे। हे साधारण अर्धा किलोच्या आसपास त्याचं वजनी प्रमाणात आहे। तर दोन्ही 7 ते 8 तास भिजवलं। डाळ आणि तांदूळ दोन्ही व्यवस्थित भिजले गेलेत। आता आपण त्याचं वाटण करून घेऊ। व्यवस्थित बारीक असं वाटण करायचं आहे। त्यामध्ये थोडेसे मी पोहे भिजवलेत। आता वाटण करायच्या वेळेसच आपल्याला पोहे भिजवायचे, सकाळपासून त्याच्यामध्ये पोहे भिजवण्याची काहीच गरज लागत नाही। थोडेसे पोहे भिजवायचे आणि त्या वाटणामध्ये सगळं बॅटर असं करून घ्यायचं व्यवस्थित। तर अशा पद्धतीने मी 2 ते 3 बॅचमध्ये आपलं हे बॅटर सगळं तयार झालेलं आहे करून। तर बघा आता ना पाणी जे लागतं ना बॅटरसाठी ते कधी आपली उडीद डाळ भिजवलेलं पाणी असतं ना त्याच पाण्याचा वापर करायचा। त्याच्यामुळे फर्मेंटेशन खूप चांगलं होतं। काही त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला टाकायची गरज नाही लागत। जे उडीद डाळीचं पाणी आहे ते पाणी वापरून व्यवस्थित असं त्याचं बॅटर तयार करायचं आणि आवश्यक तेवढं पाणी घ्यायचं। खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने हातानेच थोडंसं ते मिश्रण जे आहे ते फेटूनही घ्यायचं। त्याच्यामुळे व्यवस्थित असं मिश्रण फर्मेंट व्हायला मदत होते आणि खूप छान असे आपले डोसे किंवा इडली कोणतीही वस्तू याच्यापासून केली तर ती व्यवस्थित अशी होईल। तर बघा आता बॅटर व्यवस्थित आपलं करून झालेलं आहे। रात्री ठेवले साधारण मी आणि सकाळी 8 वाजता बघितलं तर अशा पद्धतीने फर्मेंटेशन झालं होतं। तर आता पावसाळा होता, थंड वातावरण होतं, खूप जास्त गरम नव्हतं, तरीही आपलं व्यवस्थित असं बॅटर फुगलं गेलेलं आहे। दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण काढून घ्यायचं। आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं व्यवस्थित हलवून काढून घ्यायचं, कारण वरच्या बाजूला फर्मेंटेशन होऊन सगळा फेस आलेला असतो। तर तो एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आणि बॅटर काढून घेऊन चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने आपल्याला डोशासाठी बॅटर पाहिजे। आदल्या दिवशीच मी भरपूर असं पाणी टाकल्यामुळे मला खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही लागली। तर आता नारळाचा चव केलेलाच होता मी, साधारण लहान वाटी एक तो घेतला आहे मिक्सरमध्ये। 3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि कोथिंबीर घेतली। चवीनुसार मीठ टाकायचे आणि चटणीसाठी आपल्याला हिरवी चटणी जी करतो त्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली हिरव्या चटणीचं वाटण रेडी झालेलं आहे। त्याला फोडणी देऊन घेते। साधारण एकच पळी फक्त मी तेल टाकले, मोहरी टाकली अर्धा ते पाऊण चमचा, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, हिंग टाकायचं आहे आणि कढीपत्ता टाकून फोडणी आपली जी आहे ती टाकून घ्यायची। फोडणी चटणीवर टाकून घेतली, आपली चटणी रेडी आहे, बॅटरही रेडी आहे। आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची। तर बटाट्याच्या भाजीसाठी मी 3 बटाटे उकडायला टाकलेले आहेत, ते थंड होत आहेत। तोपर्यंत आपण अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा। असा उभाच कांदा चिरायचा आहे व्यवस्थित आणि पातळ होईल तितका आपल्याला पातळ कांदा चिरून घ्यायचा। 1 मोठा कांदा मी घेतलेला आहे। बटाट्याचे 3 बटाटे आहेत तर त्यासाठी 1 मोठा कांदा घेतलेला आहे। बटाट्याच्या भाजीला हा कांदा जास्ती लागतो साऊथ इंडियन स्टाईलच्या, तर ती भाजी अजून चवदार होते। तर बघा मिरच्या मी अशा लहान न कापता अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत, जेणेकरून खूप जास्त दाताखाली येणार नाही। अद्रक घेतलेलं आहे किसून। तर फोडणी देऊया आपण। कढईमध्ये तेल टाकले साधारण 2 ते 2.5 पळी, मोहरी टाकायची आहे
अर्धा पाऊण चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा उडीद डाळ आणि चणा डाळ टाकायची। ही स्टेप खूप महत्त्वाची, त्याच्यामुळे साऊथ इंडियनचा जो फ्लेवर असतो तो भाजीला हमखास येणार तुमच्या, तर डाळ टाकायला विसरू नका। तर व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे। डाळ थोडीशी परतत आली की आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलाय आणि दोन्हींचाही कलर चेंज झाल्यावर कांदा जो आहे तो व्यवस्थित असा सुटसुटीत असा करून टाकायचा आहे। साधारण आपण कांदा भजीसाठी, खेकडा भजीसाठी कांदा चिरतो त्या पद्धतीचाच कांदा चिरायचा आहे। तर बघा कांदा साधारण तांबूस कलरवर आल्यावर हळद टाकायची आहे पाव चमचा आणि व्यवस्थित असं हलवून घेऊन बटाटे जे आपण उकडलेले आहेत ते बटाटे आपल्याला कुस्करून टाकायचे आहेत। पण सुरुवातीला मीठ टाकून घेते आणि थोडंसं असं पाणी टाकायचं, कारण भाजी आपल्याला डोशांना लावण्यासाठी जराशी अशी पातळसर भाजी पाहिजे, अगदी ड्राय भाजी झालेली नाही पाहिजे। त्यासाठी थोडं पाणी टाकलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 ते 3 मिनिट वाफ येऊन द्यायची। हिंग टाकलेचं चिमूटभर आणि बटाटे कुस्करून टाकून द्यायचे। व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी डोशांसोबत खायला तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजीचा गॅस बंद करायचा आहे। भाजी रेडी झालेली आहे। कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकली की हिरवीगार राहते आणि त्यामुळे कोणत्याही भाजीला खूप छान चवही येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं। तर बघा भाजी रेडी झालेली। आता मी तवा ठेवला आहे गॅसवर। सुरुवातीला काय करायचं, नॉनस्टिकच्या तव्यावर व्यवस्थित असं तेल टाकून घ्यायचं आणि ते तेल पूर्ण असं पसरून घेऊन सगळं तेल काढून घ्यायचं। ही स्टेप केल्यामुळे डोसा अजिबातही लागला जात नाही। टिश्यू पेपर वगैरे तुम्हाला काही लावण्याची गरज लागणार नाही। व्यवस्थित एकदा तेल लावून घेतलं आणि नंतर काढून घेतलं की अशा पद्धतीने व्यवस्थित असा डोसा निघला जातो। तर पाहू शकता फक्त तव्यासाठी, एवढ्या तव्यासाठी 1 चमचाभर बॅटर मी टाकलेलं आहे। त्या चमचाभर बॅटरमध्ये आपला व्यवस्थित असा पूर्ण तवा भरून डोसा तयार झालेला आहे। जेवढा जमेल तेवढा पातळ काढायचा। कुरकुरीत डोसा जर आपल्याला करायचा आहे तर जेवढा जमेल तेवढा पातळ काढायचा। खूप व्यवस्थित असा निघतो। थोडंसं वरून तेल टाकून वाफ दिली। आता आपली बटाट्याची भाजी जी तयार झालेली आहे ती भाजी स्प्रेड करून घ्यायची। किती आपल्याला लावायची त्या पद्धतीवर, खूप जास्तही नाही लावायची। अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने ती स्प्रेड करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं। परत थोडीशी अशी वाफ येऊन द्यायची। आता मंद आचेवर ठेवायचा आहे डोसा, जेणेकरून त्याला क्रिस्पीनेस येईल। पाहू शकता कडा सगळ्या सुटल्या गेल्यात त्याच्या दोन्ही बाजूने। साधारण 1 मिनिटाच्या आतमध्येच कडा सुटल्या जातात आणि अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येत असेल मी फोल्ड करताना डोशाला टेक्स्चर कसं आलेलं आहे वरून आणि कुरकुरीत असा हा मसाला डोसा तयार झाला आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक डोसा तयार करून दाखवते। अगदी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याच्या भाजीचा अगदी घरभर वास सुटला होता। हॉटेलमध्ये जसा सुटतो उडपी हॉटेलमध्ये तसाच। इतकी छान भाजी झाली होती। ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून मला अवश्य सांगा। तर बघा दुसराही डोसा मी सेम पद्धतीने केलेला आहे। मध्यभागी कुठे थोडंफार जाडसं असं राहिलं तर ते परत चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं। भाजी टाकून घेतली याच्यावर पण आणि पाहू शकता ह्याही डोशाच्या त्याच पद्धतीने कडा सुटल्या गेल्यात आणि कुरकुरीत असा झाला आहे। अशा पद्धतीने आपला दुसराही मसाला डोसा तयार झाला आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स करून मला अवश्य सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। थँक्यू।